देह तव असे भोगाची अधीन, याची सुख क्षण क्षणभंगूर, अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळही. क्षणभंगूर हा येथील पसारा, आली या आकारा अवघेनासी, अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळही. तुका म्हणे येथे सकळ विश्रांती, तुका म्हणे येथे सकळ विश्रांती, आठवावा चित्ती नारायण, अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळही. प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील तुम्हा आम्हाला जो नरदेह प्राप्त झालेला आहे, तो देह जर आपण ज्या कारणास्तव आणलेला आहे, ज्या कामानिमित्त आणलेला आहे, हा देह मिळाल्यानंतर जे कारण आपल्याला साध्य करायचे, जे काम आपल्याला साध्य करायचं आहे, ते कार्य न करता जर नको त्या भोगाच्या अधीन आपण देह गुंतवला, तर त्या ठिकाणी त्याची अवस्था काय होते याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, देह तव असे भोगाचे अधीन, याचे सुख क्षणभंगुर, क्षणभंगुर. मग या देहाचं जर आपल्याला सार्थक करून घ्यायचं आहे, मुक्त जर व्हायचं आहे, 83,99,999 योनीतून मुक्त जर व्हायचं आहे, तर मग त्यासाठी आपण काय करावं? मग जगद्गुरु तुकोबा ओळख करून देतात, अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळही. देवाच्या चरणाजवळ कल्याण आहे, देवाच्या चरणाशी आपलं कल्याण आहे बरं का. कारण का क्षणभंगूर हा येथील पसारा, आलिया आकारा अवघेनाशे. हा देह जो आहे तो क्षणभंगूर आहे. या देहाने निर्माण केलेला जो पसारा आहे तो सुद्धा क्षणभंगूर आहे. आणि म्हणून या ठिकाणी ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, क्षणभंगूर हा येथील पसारा, आलिया आकारा अवघेनासे. ज्याला आकार आहे ते नसणार आहे, ते जाणार आहे. तुका म्हणे येथे सकळ विश्रांती. 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर असेल तर हा नरदेह, म्हणून विश्रांती येथेच बरं का. या नरदेहामध्ये आल्यावरच विश्रांती. तुका म्हणे येथे सकळ विश्रांती, आठवावा चित्ती नारायण. जर भगवंताचं स्मरण केलं, जर देवाचं नामस्मरण केलं, देवाला जर आठवलं, तर निश्चित याच देहामध्ये आपल्याला विश्रांती लाभणार आहे. अशा प्रकारचं मार्गदर्शन करून देणारा हा जगद्गुरु तुकोबांचा अभंग आहे. अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी, ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या नेवरे गावातील हे निमसे परिवार आणि ह्या निमसे परिवाराचे पिताश्री कैलासवासी अशोक उंदरू निमसे बाबांना 26 ऑगस्ट रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपण रोजच वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्यापैकी मला तरी वाटते की आज बाबांना जाऊन 8 दिवस झाले आणि 8व्या दिवशी ही प्रवचन सेवा आपल्याला देवाचं स्तवन व्हावं, देवाचं नामस्मरण आपल्याकडून घडावं, बाबांच्या जाण्याने या ठिकाणी ज्ञानदान घडावं, या उद्देशाने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर या निमसे परिवाराला ज्यांचा आधार होता, मग आमचे निलेश दादा असतील, निशिगंधा ताई असतील, त्याचप्रमाणे आमच्या आईसाहेब असतील, या घरातील सर्व सदस्य सोनबाई असतील, त्याच्यानंतर नातवंड असतील बाबांची, हे संपूर्ण निमसे परिवार असेल, अपदेश असतील, आपल्या सर्वांना एक आधार होता बाबांचा. या ठिकाणी कार्य करत असताना बाबांनी अतिशय मेहनत केली, कष्ट केले
आणि प्रसंग आले प्रसंगांना सामोरे गेले आणि संकट आली संकटांना सामोरे गेलं आणि एक प्रकारचं दुःख प्राप्त झालं. त्या दुःखातून कसं निवारण करायचं, त्या दुःखाचं कसं निवारण करायचं, कसं बाजूला व्हायचं, त्यासाठी आपलं जीवन जगण्यासाठी आपल्या आयुष्याचा मार्गक्रमण करण्यासाठी बाबांनी त्याप्रमाणे नियोजन केलं. आणि या निमसे परिवाराचा सांभाळ करता करता या घराला घरपण देता देता आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले. खरं तर आज या कलियुगामध्ये श्रीमंत असलेली माणसं अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. पैशाने श्रीमंत असलेली माणसं अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. पण संस्काराने आणि संस्कृतीने पाहायला मिळणारी माणसं, श्रीमंत असणारी माणसं अतिशय कमी प्रमाणात पाहायला मिळतात. या ठिकाणी बाबांच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि हे खऱ्या अर्थाने अनेक प्रकारचे प्रवचन असतील, कीर्तन असतील, हरिपाठ असेल, भजन असतील. ही सद्बुद्धी जी त्या मुलांना सुचते हे कार्य करण्याची, ही सद्बुद्धी म्हणजे ते आई वडिलांनी केलेले संस्कार आहेत. बरं का, आज मनुष्य वेगवेगळ्या विचारांनी संपन्न झालेला आहे. पण धर्माचे संस्कार आणि धर्माची संस्कृती जर पाहायला गेलं तर कुठेतरी दुर्मिळ आहे पाहायला. संस्कार आणि संस्कृतीची जाणीव असणारे अशी जी माणसं दुर्लभ त्यांना म्हटलेलं आहे, दुर्लभ. बरं का, आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी बाबांनी चांगल्या प्रकारे कार्य केलं, आपल्या मुलांचं संगोपन केलं, त्यांना मार्गदर्शन केलं, चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं. आज समाजामध्ये निलेश दादांचं सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे काम आपल्याला कार्य पाहायला मिळतंय. राजकीय सेवेबरोबर ते सामाजिक कार्यामध्ये सुद्धा पुढे आहेत. उद्योजक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे नाव लौकिक केलंय त्यांनी, कारण हा आशीर्वाद आई वडिलांचा आहे. खरं तर या ठिकाणी कार्य करत असताना आम्हाला जो नरदेह दिलेला आहे तो नरदेह म्हणजे 83,99,999 योनी पार केल्यानंतर 84 लक्ष योनी आम्हाला प्राप्त झालेली आहे. तो नरदेह पापपुण्य समकृत आम्हाला नरयोनिषु जायते. बरं का, हा देह आम्हाला भगवंताने देताना उद्या कण्याचा निर्माण केला, विशेष बुद्धी दिली आणि विशेष म्हणजे जगण्याचं स्वातंत्र्य दिलं. एवढंच नाही तर चारही वाचा या नरदेहाला दिलेली आहे. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. बोलू शकतो मनुष्य नरदेह, काय हवं नको ते मागू शकतो. बरं का, जगण्याचं स्वतंत्र नरदेहाला दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही जर बोलू शकतो, आम्ही जर पाहू शकतो, आम्ही जर ऐकू शकतो, आम्ही जर चालू शकतो, आम्ही जर हाताने कार्य करू शकतो, तर प्रत्येक इंद्रियाने कशा प्रकारे कार्य आमच्याकडून घडावं याची जाणीव, याचं मार्गदर्शन आम्हाला संत करत असतात. डोळ्यातून जर पाहायचंच असेल तर भगवंताला पाहावं, कानातून जर ऐकायचंच असेल तर देवाचं ऐकावं, तोंडाने जर बोलायचंच असेल तर वैखरी आपल्याला दिलेली आहे. जर स्तवन करावं असं वाटत असेल तर पांडुरंग परमात्म्याचं स्तवन करावं. आणि जर हाताने काही कार्य करायचंच असेल तर असं म्हणतात, हात दानाने शोभत असतात. बरं का, हाताची शोभा जी आहे ना ती दानाने वाढत असते. आमची पावलं कुठे गेली पाहिजेत ना हे मार्गदर्शन सुद्धा आम्हाला संतांनी केलेलं आहे. नेमकं झाले काय, संतांचे विचार आमच्यापासून बाजूला झाले, त्या विचारांपासून आम्ही बाजूला झालो. अज्ञानामध्ये ग्रासलो, अंधश्रद्धेमध्ये ग्रासलो आणि नको ते कार्य आम्ही करायला लागलो. या ठिकाणी जाणीव करून देत असताना, मला मार्गदर्शन करत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, देह तव असे भोगाचे अधीन. जोपर्यंत हा देह भोगाचे अधीन आहे तोपर्यंत याचे सुख क्षणभंगूर. आणि खऱ्या अर्थाने आज माणसाचा जर विचार केला तर क्षणिक सुखासाठी मनुष्य नीतीभ्रष्ट होत असतो. क्षणिक सुखासाठी. आम्हाला हा नरदेह भगवंतानी कशासाठी दिलेला आहे याचं विस्मरण झाल्यामुळे आम्ही विषयाधीन झालो. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा या विषयांच्या अधीन आम्ही झालो. नको त्या व्यसनाधीन आम्ही झालो. नको तो नाद आम्हाला लागला. आणि एकदा काय तिकडे आम्ही वळलो गेलो ना, आम्हाला भगवंताचं विस्मरण झालं.
नीतिभ्रष्ट झाला मनुष्य, अधर्माने वागायला लागला, अधर्माने कार्य करायला लागला. हे सगळं कार्य करत असताना मात्र जे सुख प्राप्त होतंय, जो त्याला आनंद मिळतो, तो आनंद क्षणिक आहे, काही काळापुरताच आहे, काही वेळापुरताच आहे, विसरून गेला तो मनुष्य. बरं का? माणसाची अवस्था कशी आहे माहितीये का? एखाद्या घरामध्ये ज्या वेळेला एखाद्या टोपलाचा उघडा टाकलेला असतो बघा, उपडा टोपला टाकलेला असतो, असं झाकलेलं असतं त्याच्यामध्ये काहीतरी. रात्रीच्या वेळी सगळी निद्रिस्त असताना, गाढ झोपेमध्ये असताना त्या उंदराला वाटतंय की हा टोपला ज्यावरती उपडा ठेवलेला आहे त्या ते टोपल्यामध्ये काहीतरी आहे, काहीतरी अन्न आहे, काहीतरी धान्य आहे. आणि ते धान्य मिळावं म्हणून तो उंदीर काय करतोय माहितीये का? ते टोपला कुरतळण्याचं काम करतोय. तो टोपला कुरतळण्याचं काम करतोय उंदीर. बरं का? कुरतळता कुरतळता त्याच्या हिरड्यातून रक्त येत असते, दातातून रक्त येत असते, वेदना होत असतात त्याला. पण तो विचार करतोय, एकदा का या टोपल्याला कुरतळलं ना, एकदा का या टोपल्याच्या आतमध्ये जायला मला जागा मी केली ना, की मग आतमध्ये जे काही धान्य असेल, जे काही द्रव्य असेल ते मला खायला मिळेल, जे धान्य असेल ते मला खायला मिळणार आहे. आणि ह्याच आशेने तो उंदीर त्या ठिकाणी काय करतोय माहितीये का? वेदना होत आहे, दात दुखतायत, हिरड्यांच्यातून रक्त येत आहे, पण तरी सुद्धा तो काय करतोय? त्या ठिकाणी ते कुरतळण्याचं काम करत असतोय, ते टोपला कुरतळण्याचं काम करत असतोय. 1 तास झालं, 2 तास झालं, 3 तास झाले, पहाटेची वेळ झाली. आता मात्र तो विचार करायला लागला, ही माणसं उठायच्या आत मला ते अन्नधान्य काय असेल ते खायचं आहे. पहाटेच्या वेळी ज्या वेळेला तो उंदीर अतिशय वेदना सहन करून त्या टोपल्याला कुरतळून कुरतळून होल करतोय की नाही, त्यावेळेला त्याच होलातून त्या टोपल्याच्या आतमध्ये बंदिस्त असलेला एक साप बाहेर येतोय आणि त्या उंदराला गिलंकित करतोय. त्यावेळेला त्या उंदराला वाटतंय, रात्रभर केलेली मेहनत मी माझ्या काळासाठी, काळाच्या जबड्यात जाण्यासाठी केली, हे त्यावेळेला त्याला कळतंय. मला अन्नधान्य मिळावं म्हणून मी ही मेहनत करत होतो, मिळेल अशा अपेक्षेने मेहनत करत होतो, पण शेवटी अवस्था अशी झाली की ही मेहनत करताना मलाच नाही कळलं, हे मलाच नाही समजलं की मी जी मेहनत करतोय ना, मी जे प्रयत्न करतोय की नाही, मी काळाच्या कावडीत जातोय, काळाच्या जवळ जातोय. खर तर त्या टोपल्याखाली एक साप बंदिस्त केलेला होता. माणसाच्या आयुष्यामध्ये अशीच परिस्थिती आहे. धर्माचरण जर नसेल, कसं वागावं, कसं जगावं हे जर त्याला कळत नसेल, तर तो क्षणिक सुखाला भुलला जातो, क्षणिक सुखाला भुलला जातो. संसारातलं कुठलंही सुख बघा तुम्ही, कुठपर्यंत येते. एप्रिल मे महिन्यामध्ये ज्या वेळेला अतिशय गरम व्हायला लागलं, म्हणजे पंखेही गरम हवा द्यायला लागले, त्यावेळेला त्याने विचार केला की ते पंखे काही काम करत नाही, पंखे पण गरम हवा देत आहेत. मग आपण 40-50 हजाराची एसी आणू. पण एसी आणल्यानंतर ती एसी चालू केली, मस्त की एक 15-20 दिवस अगदी आनंदामध्ये त्या थंड हवेमध्ये मस्त की निद्रिस्त झाला, झोपला, आनंद घेतला त्याने. पण ज्या वेळेला मीटरचं बिल त्याच्या हातात पडलं ना, त्यावेळेला तो विचार करायला लागला, 2000 रुपये बिल येणार, डायरेक्ट 3500 झालं कसं. संसारामध्ये आम्ही ज्या ज्या गोष्टी आमच्या सुखासाठी निर्माण करतोय की नाही, त्या सगळ्या गोष्टी पुढे दुःखदायक आहेत, पुढे त्रास देणारे आहेत. त्याला कारण काय? क्षणिक सुखासाठी आम्ही काय करतोय? विषयांच्या अधीन होतोय, विकारांच्या अधीन होतोय, व्यसनाच्या अधीन होतोय, आणि मग त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी कार्य करायला लागतोय, त्या पद्धतीने कार्य करायला लागतोय. आम्ही ज्या ज्या वेळेला सुखाची अपेक्षा करतोय की नाही आणि त्यासाठी जी जी साधनं आणतोय की नाही, ती साधनं आम्हाला कालांतराने त्रासदायक असतात. हे केव्हा कळतंय? ज्या वेळेला तो त्रास, ते दुःख आम्हाला सहन करावं लागतंय तेव्हा. माणसाची अवस्था बघा ना कशी आहे. जोपर्यंत त्याला संत संग मिळत नाही, संतांचे चरण प्राप्त होत नाही, संतांचं मार्गदर्शन प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्याची अवस्था बघा कशी. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. परत जाणं येणार आहे.
माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हणजे उपजेते नासे नासे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे का. स्वतःहून बांधून घेतोय मनुष्य, स्वतःहून स्वतःची अवस्था त्या पद्धतीने करून ठेवतोय, पण त्याला कळत नाही. स्वतः अधोगतीची कर्म करतोय, स्वतः अधोगतीला प्राप्त होतोय, पण मी काय करतोय हेच त्याला कळत नाही, कारण तो भ्रमामध्ये असतोय. बरं का, भ्रमामध्ये असतोय. कबीर महाराज ज्या वेळेला रस्त्यातून चालले होते, रस्त्यातून जात असताना कबीर महाराज रस्त्याच्याच बाजूला एक घर होतं, आणि पूर्वीची घरं कशी असायची माहितीये का, ओटीनं ओपन असायची. आहे की नाही, खांबांची घर असायची बघा, खांबांची एक दोन खांब असा लावलेला असायचा आणि ओटी ओपन असायची, उघडी अशी असायची. त्या उघड्या ओटीवर बरं का एका बाईने ते जातं टाकलं होतं आणि दळण दळत होती. हो का, दळण दळत होती ती बाई. नजर गेली कबीर महाराजांची त्या महिलेकडे, त्या दळण दळणाऱ्या त्या महिलेकडे, त्या जात्याकडे कबीर महाराजांची नजर गेली. निरीक्षण करायला लागले कबीर महाराज. निरीक्षण करता 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 काय झालं कुणास ठाऊक, त्यांना काय वाटलं, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, अश्रू यायला लागले, रडायला लागले, रडायला लागले. पण त्यांच्याच मागे त्यांचा मुलगा येत होता. काही वेळानंतर ज्या वेळेला तो तिथे आला त्या वेळेला पाहतोय तर बाबा त्या जात्याचं निरीक्षण करतायत आणि बाबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, रडतायत ते. बरं का, कमालही निरीक्षण करायला लागला, पण निरीक्षण करता करता कमालाच्या डोळ्यात अश्रू नाही आले, तो हसायला लागला, हसायला लागला. तिसरा माणूस ज्या वेळेला त्या रस्त्यातून जात होता त्यावेळेला त्यांनी त्या दोघांची अवस्था बघितली. तो विचार करायला लागला, अरे कबीर महाराज कसले निरीक्षण करतायत, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, आणि कमाल कसलं निरीक्षण करतोय, तो हसतोय. हा भेद का बरं पाहायला मिळतोय. म्हणून त्या माणसाने त्या वाट सरूने पहिले कबीर महाराजांना विचारलं, महाराज तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत, तुम्ही रडताय का, म्हणून रडतायत तुम्ही. त्यावेळेला कबीर महाराजांनी उत्तर दिलं, दादा बघणारे, दोन जाती आहेत, दोन तळ आहेत, या दोन तळ्याच्या मध्ये जे धान्य सापडतंय ना त्याचं पीठ पीठ करून टाकतात रे, पीठ पीठ करून टाकतात. ही अवस्था माणसाची होते. कळीच्या आणि काळाच्या जात्याच्या मध्ये जे सापडलं ना त्याचं नाव पण शिल्लक आहे, नाव पण नाही शिल्लक. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. बरं का, नाव पण नाही राहिलं मौली. असं कधी झालंय का 10-12 वर्षानंतर एखादीला मुलगा झाला की नाही, आता एवढ्या वर्षांनी मुलगा झालाय, नाव काय ठेवायचं म्हणून रावण ठेवलंय, ठेवलंय कौस ठेवलंय, नाव पण नाही शिल्लक राहिलं ना. कळीच्या आणि काळाच्या जात्याच्या मध्ये जे धान्य सापडलं ना त्याचं नाव पण शिल्लक ठेवत नाही, नाव पण शिल्लक राहत नाही. आणि मग ती अवस्था माणसाची होते हे जाणून कबीर महाराज त्या ठिकाणी रडतात. बरं का, त्यांच्या डोळ्याला अश्रू येतात. आलं का लक्षात. पण तीच अवस्था बघितल्यानंतर कमाल हसतात. त्यावेळेला त्या वाटसरूने कमालाला विचारलं, तुम्ही का हसताय हो. तेव्हा कमालाने दिलेलं उत्तर बघा किती छान आहे. काय म्हणतात माहितीये का, दोन्ही तळाच्या मध्ये जे धान्य सापडलं त्याचं नाव पण शिल्लक राहत नाही, पण जे धान्य या दोन्ही तळाला आधार असलेल्या खुंट्याजवळ मधल्या राहिलं ना, ज्याने मधला खुंटा सोडला नाही ना, काय हिंमत आहे कोणाची त्याला भरडण्याची, चिरडण्याची नाही. तो खुंटा म्हणजेच पांडुरंग परमात्मा. ही संपूर्ण विश्व ज्याच्यावर अवलंबून आहे ना ते ब्रह्म, तो देव सर्वत्र सारखा आहे, सर्वत्र सारखा. आज माणसाची अवस्था बघा ना, विषयांनी काय करून ठेवलेली आहे, विकारांनी काय करून ठेवलेली आहे. अज्ञान अधीन झाल्यानंतर, अंधश्रद्धे अधीन झाल्यानंतर, भ्रमामध्ये असल्यानंतर माणसाची अवस्था काय करून ठेवतात ते. नाव पण नाही शिल्लक राहत, नावची शिल्लक राहत नाही.
पण जे पांडुरंग परमात्म्याशी चरणाशी स्थिर झाले, जे पांडुरंग परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये रममाण झाले, जे पांडुरंग परमात्म्याशी एकरूप झाले, देहाने जरी गेले असतील ना तरी विचाराने आणि वाङ्मयाच्या रूपाने आमच्या घरात आहेत. जे वाङ्मयाच्या रूपाने आमच्या घरात आहेत ते विचारांच्या रूपाने आमच्या हृदयात आहेत. मग जगद्गुरु तुकोबा असो, माऊली ज्ञानोबा असो, आमच्या हृदयात आहेत, आमच्या हृदयात आहेत. आणि म्हणून आम्ही काय करायचं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं. जोपर्यंत आम्ही देह म्हणून कार्य करतोय ना तोपर्यंत आम्हाला सगळं आलं. बरं का, देह माझा आहे, मी, आणि मी माझं म्हणून जोपर्यंत कार्य करतो तोपर्यंत सगळं आलं. म्हणजे सुख दुःख आलं, जय पराजय आलं, मान अपमान आला, सगळं आलं. जोपर्यंत देह आम्ही संकुचित वृत्तीने कार्य करतोय तोपर्यंत. साधं उदाहरण आहे, एखादी वस्तू माझी म्हणून स्वीकारली ना की ती हरवल्यानंतर तिचं दुःख प्राप्त होत आहे, ते दुःख होत आहे त्याला. ज्या वस्तूविषयी, ज्या व्यक्तीविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालं ना, ती व्यक्ती किंवा ती वस्तू आमच्यापासून बाजूला झाली की मग मात्र आम्हाला दुःख होत आहे. निश्चित आहे, निश्चित. संतांनी नेमकं काय केलं माहितीये का, ते ममत्व बाजूला केलं आणि संसारात कार्य करत असताना उदासीनता अवस्थेमध्ये कार्य केलं. ते हातीत झाले. विधेय स्थिती ज्याला म्हणतात, देही असून विदेही, विधेय स्थिती निर्माण झाली आणि विधेय स्थितीने त्यांनी कार्य केलं. म्हणून संसार त्यांनी पण केला. बरं का, जनाबाई, मुक्ताबाई, कर्णपात्रा, बहिणाबाई आहे की नाही, किती एकरूप झाल्या ना पांडुरंग परमात्म्याशी, किती एकरूप झाल्या. मग साधं उदाहरण आहे की नाही, जनाबाई जर आपल्यासारखीच होती, नरदेहामध्ये झाली ना, मनुष्य देहामध्ये झाली की नाही, बहिणाबाई, कर्णपात्रा, मुक्ताबाई, मग त्यांनी जर परमार्थ केला तर आपण का करू शकत नाही? ते जर परमार्थ करू शकले तर आपण का करू शकत नाही? तुम्हाला माहिती आहे का, ज्या पांडुरंग परमात्म्याचं आम्ही दर्शन घेण्यासाठी आतुर झालेलो असतो की नाही, ज्या पांडुरंग परमात्म्याचा चरण स्पर्श व्हावा म्हणून आम्ही आतुर झालेलो असतो की नाही, तो पांडुरंग परमात्मा जनाबाईचं दळण दळायला यायचा. माहिती आहे, वाचलेलं असेल, ऐकलं असेल ना, ऐक ना, काय अधिकार असेल हो जनाबाईचा. सांगू का, धान्य जर दळायचं असेल ना तर पहिले पांडुरंग परमात्मा ते खाली काय असेल वस्त्र ते अंतरायचे, त्याच्यावर त्या जाता ठेवायचे, खालची तळ वरची तळ, बरं का, खुंटा टोकून घ्यायचे, ते धान्य जवळ घ्यायचे, सगळी तयारी पांडुरंग परमात्मा करायचे आणि मग जनाई बाजूला येऊन बसायची. काय अधिकार असेल जनाईचा, काय अधिकार असेल. ऐकतो ना आपण, नेहमी वाचतोय की नाही. मग जनाईने जर अशा प्रकारे परमार्थ केला तर आम्ही का करू शकत नाही? आमच्यात काही कमी आहे? काय झालं माहितीये का, एकदा काय ते दळण दळायला सुरुवात केली ना आणि जनाईने ओव्या गायला सुरुवात केली की पांडुरंग परमात्मा एवढे एकरूप होऊन जायचे, दोघांनाही भान नसायचं. भान, बरं का, दोघांनाही भान नसायचं. तल्लीन होऊन जायचे, रममाण होऊन जायचे ते त्या जनाईच्या स्तवनामध्ये. कारण देव आहे ना, देवाची आपण स्तुती जेव्हा करतोय की ना, स्तवन जेव्हा करतोय की नाही, त्यावेळेला तो देव त्या स्तवनामध्ये रममाण होत असतो. सांगू का, गीतेमध्ये ज्या वेळेला नारदांनी विचारलं की नाही भगवंताला, देवा तुमचं जर दर्शन घ्यायचं असेल, तुम्हाला जर पाहायचं असेल, तुम्हाला जर शोधायचं असेल तर तुम्ही कुठे आहात, तुमचं कुठे दर्शन घेऊ? त्यावेळेला देवाने सांगितलंय, नाहम वसामी वैकुंठी ना योगी हृदय रवमद भक्त इतर गायंती तत्र तिष्ठ तुम्ही नारदा. काय सांगितलंय, माझे भक्त ज्या ठिकाणी गातात ना, माझे भक्त ज्या ठिकाणी माझं स्तवन करतात, नामस्मरण करतात ना, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. बरं का, त्या ठिकाणी मी तिष्ठत उभे असतो असे भगवंत म्हणतात. ज्या ठिकाणी भगवंताचं आपण स्तवन करतोय ना, नामस्मरण करतोय ना, त्या ठिकाणी देव तिष्ठत उभे असतात. आणि जनाई ज्या वेळेला त्या ओव्या गायची ना,
पांडुरंग परमात्म्याचं स्तवन करायची, नामस्मरण करायची, त्यावेळेला एकरूप होऊन जायचे, देहभान विसरून जायचे, देहभान विसरून जायचे. काय झालं? दळण दळता दळता पांडुरंग परमात्म्याला घाम फुटला माऊली. बरं का? घाम फुटल्यानंतर पांडुरंग परमात्म्याने काय केले? आपल्या अंगावरचे दागिने बाजूला काढून ठेवले. जनाईची वलकल घेतली, त्या वलकलीने घाम पुसला आणि ती वलकल खांद्यावर ठेवली आणि पुन्हा दळण दळायला सुरुवात केली. दळण दळता दळता किती वाजले, किती वेळ झाला, काही कळलं नाही. कारण जनाईच्या ओव्या चालू होत्या, जनाईचं गुणगान. ते गुणगान गाण्यामध्ये भगवंत तल्लीन झाले होते. पहाटेची वेळ झाली. भाविक भक्त सगळे वारकरी मंदिरामध्ये आले. काकड्याला सुरुवात झाली आणि काकडा पांडुरंग परमात्म्याच्या कानावर पडला. उठा पांडुरंग, आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरळी निद्रेची वेळा. तो काकडा पांडुरंग परमात्म्याच्या कानावर पडल्याबरोबर पांडुरंग परमात्मा जसे होते तसे जाऊन आपल्या मंदिरामध्ये विटेवर उभे राहिले. जोपर्यंत अंधार आहे तोपर्यंत कोणाला काही कळलं नाही माऊली. पण जसा प्रकाश आला की नाही, जसा उजेड आला की नाही, तसा जो तो पाहायला लागला पांडुरंग परमात्म्याचं वेगळं स्वरूप आहे. पांडुरंग परमात्म्याचे अंगावर एकही दागिना नाही. दागिने गेले कुठे? पांडुरंग परमात्म्याचे दागिने गेले कुठे? आणि एकच वार्ता गावामध्ये पसरली, पांडुरंग परमात्म्याचे दागिने चोरीला गेले. सांगू का? जे कधीही हरिपाठाला मंदिरात येत नाही, जे कधीही काकड्याला मंदिरात येत नाही, जे कधीही प्रवचनाला, कीर्तन श्रवणाला कधीही मंदिरात येत नाही, अशी माणसं सुद्धा मंदिरामध्ये हजर झाली, पाहायला गेली. का? पांडुरंग परमात्म्याचे दागिने नेले कोणी? आणि सर्वत्र एकच ती वार्ता पसरली की पांडुरंग परमात्म्याचे दागिने चोरीला गेले, पांडुरंग परमात्म्याचे दागिने चोरीला गेले. पण तेवढ्यात पाहता पाहता नजर गेली आणि पांडुरंग परमात्म्याच्या खांद्यावर वळकल दिसली त्यांना. बर का? काहींनी ओळखली म्हणे, अरे ही जनाईची वळकल आहे. जर वळकल जनाईची आहे तर दागिने सुद्धा जनाईकडेच असतील. आणि काय झालं? बेदरच्या बादशाला ही खबर पोहोचली. त्या राजाने सांगितलं, कोण आहे, कुठे आहे, काय आहे, शोधून काढा. दागिने नेले कोणी, शोधून काढा त्याला. आणि सगळी मंडळी ती वलकर घेऊन जनाईच्या घराच्या दिशेने निघाली, जनाईच्या दिशेने निघाली. कधी कुठल्याच वारीमध्ये जे सहभागी होत नाही ना माऊली, ती माणसं सुद्धा त्या वारीमध्ये सहभागी झाली. का? कोणी दागिने नेले त्याचा शोध घेण्यासाठी चेष्टा करायला लागले, मुस्करी करायला लागले, काय काय बोलायला लागले. ठीक नाही? जनाईने लांबून येणारी अनेक मंडळी बघितली. तिला आनंद वाटला, माझ्या घराच्या दिशेने ही सगळी मंडळी येत आहेत, त्यांचं सगळ्यांचं दर्शन मला होईल. घराजवळ आल्यानंतर फक्त जनाईला त्या लोकांनी वळकल दाखवली. जनाई, ही वळकल तुझी ना ग? जनाईच्या अंगाचे काटे उभे राहिले, शहारा उभा राहिला. हो माझीच, माझीच. पण ज्या अर्थी वळकल दाखवतायत त्या अर्थी पुढे काहीतरी असेल. आणि तेवढ्यात मग त्यांच्या मुखातून शब्द आला, जर वळकल तुझी आहे तर जनाई, पांडुरंग परमात्म्याचे दागिने सुद्धा तूच चोरले असशील. तळपायच्या मस्तकाला गेली, अंग थरथरायला लागलं. कारण जनाईला आता रात्रीचा प्रसंग आठवला. देव ज्या वेळेला आम्ही हे करत होतो, दळण दळत होतो, त्यावेळेला देवाला घाम फुटला होता. सगळे दागिने माझ्या घरामध्ये देवाने काढून ठेवले. कदाचित ते दागिने जर सापडले तर यांना काय माहिती काय आहे ते, पण चोरीचा आल माझ्यावर येईन, शेवटी व्हायचं तेच झालं. शोधाशोध केल्यानंतर जनाईच्या घरात, जनाईच्या तिथेच ते सगळे दागिने सापडले. आणि मग ही राजाला खबर दिली, जनाईच्या घरात सगळे दागिने सापडले म्हणून. राजाने सांगितलं, चंद्रभागेच्या तीरावर एक सूळ तयार करा आणि जनाईला सुळावर द्या. सांगितल्याप्रमाणे राजाने आज्ञा दिल्याप्रमाणे सूळ तयार केलं. जनाईला चंद्रभागेच्या दिशेने, ते सुळाच्या दिशेने चालवलेली आहे. जनाईच्या डोळ्यामध्ये अश्रू थांबत नाहीत.
जनाई देवाला प्रार्थना करते, देवा असा कुठलाही अपराध केला मी, कधी कुठल्याही प्रकारचे पाप कर्म मी केली नाहीत रे देवा, कधी मला पाप बुद्धी सुचली नाही रे देवा, मी माझ्या डोळ्यातून कधी कुठल्याही प्रकारचं पाप केलं नाही, माझ्या कानातून कुठल्याही प्रकारे पापाचं कधी ऐकलं नाही, माझ्या तोंडातून कधी कुठल्याही प्रकारे पापाचं मी बोलले नाही रे देवा, कधी निंदा ऐकली नाही, निंदा केली नाही, कधी कोणाचा द्वेष मत्सर केला नाही देवा, तुझ्या व्यतिरिक्त आणि तुझ्या गुणगाणाशिवाय मी अजून काहीही केलं नाही देवा. मग माझ्यावर हा प्रसंग आला कसा? देवाला प्रश्न विचारते जनाबाई, मनातल्या मनात देवाशी बोलते, देवा सुळावर द्यायला चालवले रे, मला दुःख वाटत नाही, पण चोरीचा आड माझ्यावर आलेला आहे ना, त्यात मला दुःख वाटतंय देवा, चोरीचा आड माझ्यावर आलेला आहे ना, त्यात मला दुःख वाटतंय. ज्यांना बोलता येत नाही ना, ती मंडळी सुद्धा त्या टायमाला बोलायला लागली बरं का. ज्यांचा काही संबंध नाही त्या गोष्टीशी, तीही मंडळी बोलायला लागली. काय मग जनाबाई, असं पण का? काय काय बोलायला लागले रे, काय काय बोलायला लागले. जशी जशी लोक बोलतायत ना, तसं तसं गरम शिसा ओतल्याचं दुःख तिला, त्या कानामध्ये ओतल्याचं दुःख तिला होत होतं. पाय थरथरा कापत होते, पुढे पावलं पडत नव्हती. तिला धरून चालवलेली त्या सुळाकडे, आणि सांगू का, सुळाच्या समोर ज्या वेळेला नेऊन उभी केली ना, त्यावेळेला सुळाकडे बघून जनाईचे डोळे मिटले, दोन्ही हात जोडले. जनाई नाही, देवाला प्रार्थना करायला लागली, देवा आतापर्यंत मी अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत रे, अनेक प्रसंग बघितलेले आहेत, अनेक प्रसंग ऐकलेले आहेत. सत्ययुगापासून ते आतापर्यंत देवा तू प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावलेला आहेस, कधी तू कोणावर अन्याय केलेला नाहीस देवा. भक्ताने हाक मारावी आणि तू धावावं देवा. तुझ्या भक्ताची कधी तू उपेक्षा केलेली नाही देवा. मग तरी सुद्धा मी कुठल्याही प्रकारे पाप कर्म न करता, कुठल्याही प्रकारे पाप न करता देवा, मला एवढा मोठा दंड आणि एवढा मोठा आड माझ्या अंगावर का रे देवा? कशासाठी? काय चुकलं माझं? काय चुकलं? देवाला प्रार्थना केल्याबरोबर जे डोळे उघडले, डोळे उघडून पाहते तर काय, सुळाचं पाणी झालेलं. सूड नाहीच तिथे, स्वतः पांडुरंग परमात्म्याने दर्शन दिलं. आणि सांगू का, फक्त जनाईलाच दर्शन झालं नाही, तर तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना जनाईच्यामुळे पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं. आणि आतापर्यंत जनाईला अथवा तदवा बोलणारी माणसं जनाईच्या पाया पडायला लागली. माऊली, तुमच्यामुळे आम्हाला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं. तुमचा अधिकारच आम्हाला माहित नाही हो, तुमचा अधिकारच आम्हाला माहिती. जनाई जर पांडुरंग परमात्म्याशी एकरूप होऊ शकते, आम्हालाही डोळे आहेत ना, आम्हालाही कान आहेत ना, सगळी इंद्रिय जर आम्हाला देवाने दिलेली आहेत आणि व्यवस्थित आहेत ना, सगळ्या इंद्रियांची शिल्लक आहे ना, व्यवस्थित आयुष्य भगवंताने आम्हाला दिलेलं आहे ना, जे विकतही मिळत नाही बरं का, जे विकत मिळत नाही ते आयुष्य आम्हाला भगवंताने दिलेलं आहे. मग आम्ही का परमार्थ करू शकत नाही? आम्ही का त्या देवाशी एकरूप होऊ शकत नाही? आम्ही का त्या देवाचा धावा करू शकत नाही? बरं, शोधलं पाहिजे आणि त्यासाठी आपण पुढे सरसावलं पाहिजे ते देवाचं कार्य करण्यासाठी. मी म्हणेन, आज या कलियुगामध्ये एक वेळ मनुष्य पैसा कमवण्यामध्ये कमी पडला तरी चालेल, पण संस्कार आणि संस्कृतीच्या प्रत्येक घराला गरज आहे. त्याला कारण काय, तर आज आमच्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अगदी 20-20, 25-25 वर्षाची मुलं आम्हाला व्यसनाधीन झालेली पाहायला मिळतात, उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी अशी अवस्था पाहायला मिळते की 20-25 वर्षाची पोरं नको त्या प्रकारच्या व्यसनाधीन होऊन आई वडिलांच्या आधी या जगाचा निरोप घेतात. मी म्हणेन, आई वडिलांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं दुःख असेल तर त्यांच्या आधी त्यांच्या मुलाने जाणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. ही का भोगायला लागते, ही का पाहायला लागते, त्याला कारण तेच आहे, देह जवासे भोगाचे आधीन, त्याचे सुख क्षणभंगुर. आणि या क्षणभंगुर सुखाचा विचार संतांनी कधीच केला नाही. तुम्हाला जर निरंतर चिरकाल टिकणारं सुख जर अपेक्षित आहे ना, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जे सत्य आहे, जे शाश्वत आहे, जे अविनाश आहे, त्या परब्रह्माचं स्तवन केलं पाहिजे, त्या परब्रह्माशी एकरूप झालं पाहिजे. वेगळं काय आहे? देवाचं परमार्थ करणं म्हणजे काय कठीण आहे का? देवाची भक्ती करणे म्हणजे काय कठीण आहे? त्यासाठी काय तुम्ही तासन तास पोत्या काढून वाचत बसा असं नाहीये. सगळं काम धंदा टाका आणि नुसतं नामस्मरण करत बसा, सगळे उद्योग धंदे व्यापार सगळे बंद करा, नुसतं देवाच्या मागे लागा, याला परमार्थ, याला भक्ती म्हणत नाही.
जी भक्ती जगद्गुरु तुकोबांनी केली ती भक्ती आपल्याला करायची आहे. जी भक्ती माऊली ज्ञानोबांनी केली ती भक्ती आपल्याला करायची आहे. जी भक्ती जनाबाई कान्होपात्राव मुक्ताबाई यांनी जी भक्ती केली ती भक्ती आपल्याला करायची आहे. डोळ्यातून देवाला पाहणं, कानातून देवाचं ऐकणं, तोंडातून देवाचं स्तवन करणं, सर्वांगाने देवाला भजणं, याला भक्ती म्हणतात. याला भक्ती म्हणतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबांनी समाज प्रबोधनाचं कार्य केलं, समाज घडवण्याचं काम केलं. स्वतः जगता जगता इतरांनाही कसं जगवायचं, कसं इतरांची सेवा करायचं, हे आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे जगद्गुरु तुकोबा. बरं का? मौलिक ज्ञानोबांचा जर विचार केला तर आयुष्यभर 21-22 वर्ष कार्य केलं त्यांनी. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. अमृतानुभवासारखा ग्रंथ दिला आम्हाला, चांगली उपासष्टी दिली. आणि सांगू का, आमच्या शरीराचं, आमच्या या नरदेहाचं मॅन्युअल गाईड, माहिती पुस्तिका म्हणजे हरिपाठ. हरिपाठ. तुमच्या घरी एखादी वस्तू आणली आणि ती जर तुम्हाला वापरायची माहिती नसेल ना, तर तिच्या बरोबर एक मॅन्युअल गाईड असतो, माहिती पुस्तिका असते. त्या माहिती पुस्तिकामध्ये सगळं दिलेलं असतं. तिकडे बघायचं आणि इकडे कशी क्रिया करायची. बरं का? हरिपाठ म्हणजे आमचा मॅन्युअल गाईड आहे. एक एक अभंगाचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे जगण्याचा, वागण्याचा आम्ही विचार करावा. आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार. किती साधा आणि सोपा परमार्थ आम्हाला संतांनी दिलेला आहे. बरं, एवढं सगळं केलं. ज्या वेळेला श्री गुरूंकडे मागायची वेळ आली, विश्वात्मक देवाकडे ज्या वेळेला माऊलींना मागायची वेळ आली, त्यावेळेला काय मागितलंय? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन स्थितीच नेले. आता माझी मागायची वेळ आहे ना, मग काय मागितलं? आता विश्वात्मके देवे येणी वागिज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. सांगू का, केवळ आपल्या स्वतःसाठी नाही, केवळ फक्त घरापुरती नाही, केवळ गावापुरती किंवा एका तालुक्यापुरती नाही, विश्वात्मक देवाकडे विश्वासासाठी केलेली विश्व प्रार्थना म्हणजे पसाय दान आहे. आणि त्या पसाय दानामध्ये माऊलींनी पहिलं मागणं मागितलेलं आहे, जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्रची वांचे. आणि म्हणून आम्हालाही तसा निष्कामतेने आणि निरापेक्षाने परमार्थ करता आला पाहिजे. बरं का? आम्ही देवाकडे मागतोय, आम्ही देवाला नवस करतोय, पण कधीतरी विचार केलाय का की याच्या आधी केलेला नवसच आम्ही फेडला नाही? फेडला का? याच्या आधी जो देवाला आपण नवस केला तो फेडला? मातेच्या शोणीत पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भात. ज्या वेळेला मातेच्या शोणीत पित्याचं रेत आणि तिथे संपर्क झाला त्यावेळेला 5 दिवसामध्ये बुद्बुदकार असतो. 7व्या दिवसापासून देहाला सुरुवात होते रचना व्हायला. पहिल्या महिन्यामध्ये काय तयार होते, दुसऱ्या महिन्यामध्ये काय तयार होते? सुरुवातीला पाठ, पाय, हात, शरीर नुसता गोळा तयार होतो. त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये त्याला आकार तयार होतो. 7व्या महिन्यापर्यंत सगळ्या प्रकारची इंद्रिय येत असतात. 7व्या महिन्यापर्यंत पूर्ण बाळ तयार होत आहे आणि त्याच्या पुढे ते हळूहळू हळूहळू वाढायला लागतंय. सांगू का, त्याला श्वास घेता येत नाही. बरं का? बाळाला श्वास घेता येत नाही, पण आईचे एवढे अनंत उपकार आहेत की आम्हाला बाहेर काही वेळेला जर स्वतः घेण्याची ऐपत नसेल तर जो श्वास विकत घ्यावा लागतो तो आईने घेतलेला अर्धा श्वास नालेच्या वाटी आम्हाला दिला जातो, नाभीतून आम्हाला पोचवला जातो. आम्हाला जेवता येत नाही, ते आम्हाला खाता पिता येत नाही, पण आई जे काही खाते ना त्यातला काही भाग आम्हाला पोचत असतो नालेच्या वाटून. बरं का? आणि मग त्या वेळेला काय झालं, नवही द्वार ज्या वेळेला पुजली गेली, 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर नवही द्वार ज्या वेळेला पुजली गेली, गुदबरला गेला, त्यावेळेला 83,99,999 योनीत केलेली कर्म ते बाळ त्या ठिकाणी आठवायला लागलं. मी कुठून कुठून कसा कसा आलेलो आहे, कशा पद्धतीने मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि मग त्याला विचार करायला पाप पुण्य समकृत हा मग नर योनिषु जायते. कुठेतरी प्रत्येक योनीमध्ये माझ्याकडून पुण्यकर्म घडली, पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर आज मला नरदेव मिळालेला आहे. मग ते बाळ त्या ठिकाणी देवाला सांगते, देवा जर तू मला इथून सोडवलंस ना तर धर्म कार्य करेन रे, नीतीने वागेन रे, नीतीने जगेन रे, तुझं नामस्मरण करेन, तुझं स्तवन करेन. देवा पुन्हा या गर्भवासात येणार नाही, दुःख परत सहन करायला या ठिकाणी येणार नाही. कोण म्हणते? ते बाळ.
आणि हीच हाक पांडुरंग परमात्म्याने ऐकली, त्या परब्रह्माने ऐकली आणि परब्रह्माने काय केलं, तिथून सोडवलं त्याला. पण काय झालं माहितीये का, बाहेरचा वारा जसा स्पर्श झाला ना, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वासनेचा वारा, वेगवेगळ्या प्रकारच्या भावनेचा वारा, वेगवेगळ्या प्रकारच्या आशेचा अपेक्षेचा वारा जसा स्पर्श झाला ना, तसे त्याच्या बुद्धीमध्ये परिवर्तन झालं आणि बोलते केव्हा मी बोललोच नाही. सांगू का, हातचा जर चुकला ना तर आयुष्यभर जरी गणित सोडत बसला तरी गणिताचं उत्तर कधीच बरोबर येणार नाही, कधीच नाही. तसं आमचा हातचा चुकल्यामुळे आमच्या आयुष्याचं गणित बिघडलं. समजतंय ना, हातचा चुकल्यामुळे आयुष्याचं गणित बिघडलं. तो हातचा दाखवून देण्यासाठी संत येत असतात. जगद्गुरु तुकोबांना का शरण जायचंय, माऊली ज्ञानोबांना का शरण जायचंय, ते तो हातचा दाखवत असतात. दादा, हा नरदेह आहे ना, हा मनुष्य देह आहे ना, हा आपल्याला देवाचं स्तवन करण्यासाठी मिळालेला आहे, पांडुरंगाचं नामस्मरण करण्यासाठी मिळालेलं आहे. आणि म्हणून ते सांगितलेलं आहे, अविनाश जोडी देवापाशी भाव. बरं का, देवाच्या चरणाशी भाव पाहिजे आपला. देव भावाचा भुकेला मणी नाही भावाने देवा मला पाव, नाही पावणार. आपला भावार्थ चांगला पाहिजे, आपला भाव चांगला पाहिजे. एखाद्या वेळी देवाला अर्पण करण्यासाठी एखादी वस्तू नसेल ना, तुम्ही अक्षता वाहा आणि सांगा नानाविध फलानी समर्पयामी, नानाविध नैवेद्यम समर्पयामी. तुमची जर परिस्थिती तशी नसेल ना, तर तुम्ही तुपाचा दिवा नका लावू. तुमच्या परिस्थितीप्रमाणे मग पामतेलाचा लावला तरी देव मान्य करून घेईल, देव समजून जाईल. तुमची जर परिस्थिती नसेल तर नका लावू सुगंधी अगरबत्ती, जशी तुम्हाला जमेल तशी लावा. पण ज्या वेळेला ती अगरबत्ती तुम्ही देवाला दाखवता की नाही, त्यावेळेला देवाकडे प्रार्थना करा, देवा ही अगरबत्ती स्वतः जळून जशी आम्हाला सुगंध देते की नाही, तसा माझा कर्माचा सुगंध समाजामध्ये दरवळायला पाहिजे. देवा जसा हा दिवा स्वतः जळून आम्हाला प्रकाश देतोय की नाही, तसा माझा कर्माचा प्रकाश समाजामध्ये दरवळला पाहिजे देवा. आणि हेच कार्य संतांनी केलं, हेच कार्य संतांनी केलं. जगद्गुरु तुकोबांचा जर मी विचार केला तर जगद्गुरु तुकोबांनी जे कार्य केलं, भाव फक्त महत्वाचा आहे. जगद्गुरु तुकोबांसारखा भाव. असाच एक शेतकरी माणूस जगद्गुरु तुकोबांकडे गेला. बरं का, गेल्याबरोबर जगद्गुरु तुकोबांना त्यांनी नमस्कार केला. रामकृष्ण हरी माऊली. जगद्गुरु तुकोबांना आनंद वाटला, कारण आतापर्यंत तुकोबांना नको ते चाळे करणारी माणसं बरीच भेटली होती. बरं का, पण तुकोबांना हात जोडून रामकृष्ण हरी बोलणारी माणसं अतिशय दुर्मिळ, अतिशय कमी. पण एखादा जर भेटला ना असा, तर जगद्गुरु तुकोबांना खूप आनंद वाटायचा, खूप आनंद वाटायचा. बरं का, खूप आनंद वाटायचा. आणि जगद्गुरु तुकोबांना त्याने रामकृष्ण हरी केलं. जगद्गुरु तुकोबांनी त्याला हात जोडले, रामकृष्ण हरी माऊली या, महाराज या. म्हणजे महाराज तुमच्याकडे माझं काम आहे. कोण बोलतोय? तो शेतकरी. काय बोलतोय? महाराज तुमच्याकडे माझं काम आहे. काम आहे बोलल्यानंतर जगद्गुरु तुकोबांचा आनंद गगनात मावेन असा झाला. कारण आतापर्यंत सगळे बोलतात हा तो काय काही कामाचा नाही, आणि ज्या अर्थी तो शेतकरी माझ्याकडे काहीतरी काम घेऊन आलेला आहे, म्हणजेच आता जगद्गुरु तुकोबा काय म्हणताय, मी काहीतरी कामाचा आहे, मी काहीतरी कामाचा आहे. बरं काय काम आहे? म्हणजे नाही, तुम्ही जे करताय तेच काम. काय? चिपड्या घ्यायच्या, टाळ घ्यायचं, मृदुंग घ्यायचं, विणा घ्यायचं आणि भजन करायचं. म्हणजे कुठे? माझ्या शेतात. बरं का, काय म्हणतो तो शेतकरी? टाळ चिपड्या मृदुंग घेऊन आपल्या शेतामध्ये यायचं, भजन करायचं. आम्हाला कुठेही जरी गेलं तरी पहिले विचारायला लागतं किती वाजेपर्यंत कार्यक्रम करायचा आहे. बरं का, तसं जगद्गुरु तुकोबांनी विचारलं किती वाजेपर्यंत, मग तेव्हा त्यांनी सांगितलं वेळेची मर्यादा नाही. काय सांगितलं? वेळेची मर्यादा नाही. तुम्हाला जेवढं भजन करता येईल ना तेवढं भजन करा, वेळेची मर्यादा नाही. आनंद झाला हो जगद्गुरु तुकोबांना. जगद्गुरु तुकोबांचा आनंद गगनात मावेन असा झाला.
आणि झालं ठरल्या वेळेप्रमाणे ठरल्या दिवसाला जगद्गुरु तुकोबा टाळ विना चिपड्या मृदुंग घेऊन त्याच्या शेतामध्ये गेले. भजनाला सुरुवात झाली. सुरुवात केली भजनाला जगद्गुरु तुकोबांनी. एवढा आनंद वाटला की वेळेची मर्यादा नाही, कितीही भजन केलं तरी चालेल. खूप आनंद वाटला जगद्गुरु तुकोबांना भजनाला सुरुवात केली. ज्याप्रमाणे आपण नाही का आवणीला माणसं आणतो, नाही ती माणसं शेतामध्ये लावली एकदा का मग आपण काय करतो, घराकडे येतो. बरोबर की नाही मावशी? सराईला माणसं आणली की ती माणसं जशी आपण कामाला लावतो आणि आपण घराकडे येतो, तसं त्या शेतकऱ्याने जगद्गुरु तुकोबांना तिथे भजन करायला लावलं. बरं का? आणि तो घराच्या दिशेने निघाला. घराच्या दिशेने जात असताना दुसरा शेतकरी त्याला भेटला. तो बोलतो, काय रे आता गाव बोलतो तू काय येडा आहे आणि तू पण त्याच्या मागे येडा झालाय. म्हणे का रे बाबा, कुशल तुझ्या शेतामध्ये त्याला तिकडे भजन करायला लावलंय, काय साध्य करायचंय तुला, काय मिळणार आहे त्याच्यातून तुला? दुसरा शेतकरी बोलतो. बरं का, हा पहिला शेतकरी काय बोलतो माहितीये, मी का नुसतंच नाही तिकडे भजन करायला लावलं त्याला, काहीतरी कारण आहे तेव्हाच ना. म्हणे काय कारण आहे, कशासाठी? अरे म्हणे कणसं आल्यात, पीक तोंडात आलंय पडायला, पाखरं त्रास देतात, हाकलून हाकलून टाकलो, पाखरं काही ऐकत नाही. आता याच्या आवाजामध्ये म्हणे सगळी पाखरं पडून जातील आणि म्हणून म्हणे त्याला तिकडे भजनाला लावलंय मी. बरं का, तो माणूस घरी गेला, काही असेल नाश्ता पाणी ते केलं आणि ते करून ज्या वेळेला परत शेताकडे निघाला ना, त्यावेळेला त्याने बघितलं शेजारच्या शेतातली पण पाखरं जगद्गुरु तुकोबांचं भजन ऐकण्यासाठी त्याच्या शेतात आली होती. भगवंताचं नामस्मरण करत असताना, पांडुरंग परमात्म्याचं स्तवन करत असताना ज्या जगद्गुरु तुकोबांच्या अंगा खांद्यावर पाखरं खेळतायत, त्यांचं भजन ऐकून पाखरं पळतील, उलट आरती ते मंजूर स्वर ऐकण्यासाठी, ते भगवंताचं स्तवन ऐकण्यासाठी ती पाखरं सुद्धा जगद्गुरु तुकोबांच्या अवतीभोवती येऊन बसली होती. सांगायचा उद्देश काय? फक्त देवाचं परमार्थ आमच्याकडून घडला पाहिजे, देवाचं स्तवन आमच्याकडून घडलं पाहिजे. निमित्त काही असू द्या, धर्माचं कार्य ज्याला करायचंय, देवाचं कार्य ज्याला करायचंय ना, त्याला कसलंही जरी निमित्त असलं तरी तो कार्य देवाचंच करणार, धर्माचंच करणार. म्हणून अविनाश जोडी देवापाशी भाव, कल्याणाचा ठाव सकळही. अन्यथा या देहाचा जर आपण विचार केला तर या देहाची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, क्षणभंगुर हा येथील पसारा आलिया आकारा अवघे नासे. क्षणभंगुर आहे, बरं का, क्षणभंगुर येथील प्रसारा आलिया आकारा सर्व नासे. आणि म्हणून तर संत म्हणतात ना, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध सोडा माया पाश. अर्थात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. कारण कसा आहे हा देह, क्षणभंगुर जाणार. मग आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं यापेक्षा आत्मा साक्षीला असताना त्या देहाने काय केलं ना हे महत्वाचं असतं. बरं का, आत्मा गेल्यानंतर देहाचं काही होऊ द्या ना, जे का जीवन मुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो आणि अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. काही जरी झालं तरी ते धन्य झाले. फक्त आम्हाला ती सेवा करता आली पाहिजे, आम्हाला तो परमार्थ करता आला पाहिजे. आजच्या युगामध्ये आम्ही वावरतोय ना, या युगाचं चित्र विचित्र रूप आम्हाला पाहायला मिळत आहे. चित्र विचित्र रूप पाहायला मिळत. तर या युगाचं नाव आहे कलियुग. बरं का, कलियुग. आणि या कलियुगामध्ये अशी अवस्था मला पाहायला मिळते की ज्या पद्धतीने त्या कलीचं वर्णन केलंय ना, कलियुगाची ऐका थोरी, मुलं होतील बापाची वैरी. बरं का, बरंच काय काय सांगितलं तिथे, बरंच काय काय सांगितलं. आणि आज ज्या वेळेला मी समाजामध्ये घडणाऱ्या काही घटना ज्या वेळेला ऐकतो ना, त्यावेळेला आमच्या सुद्धा अंगाचा थरकाप होतो, तळपायाच्या मस्तकाला जाते. अरे कलियुग आहे ना, पण एवढा निर्लज्जपणा माणसाकडे. बघा ना काय काय अवस्था पाहायला मिळते.
आज समाजामध्ये ज्या काही घटना घडतात, ज्या काही विषय घडतात, ते ज्या वेळेला मला ऐकायला येतात त्यावेळेला कधीतरी मग आम्ही आमच्या प्रवचनातून सांगतो की मग तो रावण परवडला ना, कारण त्याने फक्त सीतामाईंना नेऊन अशोकवनामध्ये ठेवली होती. बरं का, परवडला रावण तो त्यावेळेला एकच होता. आज आम्हाला गल्ली बोलामध्ये, गावामध्ये वेगवेगळ्या विचाराचे, वेगवेगळ्या कर्माचे रावण पाहायला मिळतात. ज्यांना 3-3.5 वर्षाची मुलगी सुद्धा वाटा येत नाही, ज्या मुलीला कुठल्याही प्रकारे ज्ञान नाही, काही कळत नाही, अशा ठिकाणी सुद्धा तिचं शोषण करण्याच्या दृष्टीने आज माणूस तिथे जर पाहत असेल तर का म्हणू नये रावण परवडला म्हणून एवढ्या हीन अवस्थेचा मनुष्य आज निर्माण झालेला. कधीतरी आम्ही आमच्या प्रवचनातून सांगत असतो की तो कंस परवडला, कारण तो कंस जन्माला आलेली मुलं तरी मारत होता. पण आजचा कंस असा आहे, आजच्या दरिद्री विचाराचा माणूस असा आहे की आतल्या आत चेकिंग करून घेतो आणि मुलगी असेल तर आतल्या गर्भात मारून टाकतोय. किती दरिद्री अवस्था आहे रे माणसाची. आज माणसाच्या वाट्याला जे नको त्या प्रकारचं दुःख येतंय, नको त्या प्रकारची संकट येतात, प्रसंग येतात, त्याला कारण काय आहे? ज्या वेळेला आम्हाला दुःख होते ना त्यावेळेला आम्ही कोणाला तरी कारणीभूत ठरवत असतो, कोणाला तरी आम्ही दोष देत असतो. पण तुम्हाला सुख किंवा दुःख कोणामुळेही प्राप्त होत नाही, कोणामुळेही प्राप्त होत नाही. तुम्हाला जर दुःख प्राप्त होत असेल तर त्याला कारण तुमची कर्म, आणि तुम्हाला जर सुख प्राप्त होत असेल तर त्यालाही कारण तुमची कर्म. आम्हाला जर कोणी बांधलेलं नाहीये, आम्ही स्वतःहून जर बंदिस्त झालेलो आहोत, तर या बद्ध अवस्थेतून आम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर आम्ही स्वतः प्रयत्न करायचा आहे मुक्त होण्यासाठी. म्हणून तर माऊली म्हणतात, आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे. एका शिक्षकाने एका विद्यार्थ्याला विचारलं, शहरामध्ये आणि गावामध्ये काय फरक आहे? बरं का, सांगण्यासारखं बरंच काही आहे. शहरामध्ये आणि गावामध्ये काय फरक आहे ना, या विषयावर बोलण्यासारखं बरंच काही आहे. पण त्याने एक बघा कसं मार्मिक उत्तर दिलं. काय म्हणाला माहिती आहे? गावामध्ये गायी पाळल्या जातात आणि कुत्री रस्त्यावर फिरत असतात. बरं का, शहरामध्ये कुत्री पाळली जातात आणि गायी रस्त्यावर फिरत असतात. हा शहरात आणि गावात फरक आहे. आज या कलियुगामध्ये अशी अवस्था मला पाहायला मिळते, ज्यांना पोटाची खळगी भरता येत नाही, 2 वेळचं खायला मिळत नाही, अशा गरीबाची मुलं, अशा आई वडील नसलेली मुलं आम्हाला अनाथ आश्रमामध्ये पाहायला मिळतात. पण सांगू का, ज्यांनी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, कधी स्वतःच्या मौज मजेचा विचार केला नाही, कधी स्वतः नवीन कपडे घेतले नाही, पण मुलांचा विचार पहिले केला. माझ्या मुलांनी मोठं व्हावं, किती मोठं व्हावं, आम्हालाही आमच्या आयुष्यामध्ये जेवढं मोठं होता आलं नाही तेवढं मोठं आमच्या मुलांनी व्हावं, असे विचार करणारे आज श्रीमंत माणसाची आई वडील आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळतात. ही सगळ्यात मोठी दरिद्री अवस्था आज या कलियुगातली पाहायला मिळते. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही फक्त ना तुमच्या मुलांना घेऊन, तुमच्या नातवांना घेऊन एकदा वृद्धाश्रमात जा. तुमचा वाढदिवस साजरा करायचा असेल, तुमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा असेल, तुमच्या मुलाचा नातवाचा जर वाढदिवस साजरा करायचा असेल, किंवा एखाद्या सणाचा जर तुम्हाला खरा आनंद घ्यायचा असेल ना, तर तो सण साजरा करण्यासाठी तुम्ही एखाद्या वृद्धाश्रमात जा. ज्या मुलांनी आई वडील सांभाळले नाहीत ना, त्या आई वडिलांची अवस्था काय आहे तुमच्या मुलांना, तुमच्या नातवांना तुमच्या डोळ्यामध्ये पाहू द्या, त्यांच्या डोळ्यामध्ये पाहू द्या. आणि त्यांना घेऊन एकदा अनाथ आश्रमात जा. ज्या मुलांना आई वडील नाहीत ना, त्या मुलांची अवस्था काय आहे ती सुद्धा त्यांना त्यांच्या डोळ्यामध्ये पाहू, ती सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये पाहू. आम्ही खेड्यामध्ये जन्माला आलो आणि खेड्यामध्ये राहतोय, पण तरी सुद्धा याचा आम्हाला स्वाभिमान आहे. त्याला कारण काय माहितीये का? ज्या घरात आमचा बाप जन्माला आला ना, त्याच घरामध्ये आमच्या बापाने शेवटचा श्वास घेतला, यात आम्हाला आनंद वाटतोय.
आम्ही वृद्धाश्रमात नाही नेऊन ठेवले बाबा, आम्ही आमच्या आई वृद्धाश्रमात नाही नेऊन ठेवली. अरे कदाचित आम्ही परिस्थितीने गरीब असू ना, पण तुम्हाला सांगू का, तुम्ही जर वृद्धाश्रमात जाऊन पाहाल ना, तर गरीबाची आई वडील तुम्हाला कधीच वृद्धाश्रमात पाहायला मिळणार नाही, पाहायला मिळत. सगळी सुशिक्षित आणि सगळी श्रीमंत माणसं तशी नसतात. माझ्याशी कितीतरी मित्र आहेत, चांगले चांगले डॉक्टर आहेत, चांगले क्लास वन ऑफिसर आहेत. कॉटमध्ये पडलेल्या आई वडिलांची सेवा करून मग ऑफिसला जातात. ते सतत लक्ष असतंय त्यांचं. 7-7, 8-8 वर्षे सेवा केलेली आई वडिलांची अशी माणसं, चांगले सुशिक्षित माणसं, चांगली श्रीमंत माणसं आपण समाजामध्ये पाहतोय. पण एकीकडे अवस्था बघा ना काय चालू आहे. एकीकडे अवस्था बघा काय चालू आहे. काय झालं माहितीये का, एका माणसाने एका साधूला